मित्रहो, आज आपण आपल्या एका नेहमीच्या परिचयाचाच एक विषय घेणार आहोत. हाच विषय जरी परिचयाचा वाटला तरी देखील तो थोडासा दुर्लक्षित असा विषय आहे. विषय काय आहे पहा, तर आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेची मुलं असतात आणि आपण शिक्षक म्हणून काय करतो की साधारणपणे एक सरासरी मुलगा डोळ्यासमोर ठेवून त्याला आपण अध्यापन करत असतो. अशा वेळेला काय होतं की वर्गामध्ये अत्यंत कमी बुद्धिमत्तेची मुलं, मध्यम बुद्धिमत्तेची मुलं आणि अत्यंत उच्च तीव्र बुद्धिमत्तेची मुलं हा जो गट असतो, तर हा जो काही अप्रगत मुलं जी आहेत त्यासाठी शासनानं काही वेगळ्या स्कीम्स म्हणा किंवा काही सांगितलेले आपल्याला आणि त्याप्रमाणे आपण काही कार्यक्रम उपक्रम शाळेमध्ये सध्या करतो आहोत किंवा करावेत अशी अपेक्षा आहे. त्या तुलनेनं जी मुलं मध्यम बुद्धिमत्तेची आहेत त्यासाठी आपण नेहमीच अध्यापन करत असतो आणि जी मुलं अत्यंत कुशाग्र आहेत त्यासाठी मात्र अशी वेगळ्या स्कीम्स काही फारशा आपण काही विचारात घेतलेलं नाहीत किंवा शासन किंवा कोणी समाजाने फारसं लक्ष दिलेलं नाही. तसं लक्ष दिलं नाही असं आपण म्हणणार नाही, परंतु इतरांच्या तुलनेनं म्हणजे बाकीच्या गोष्टीच्या तुलनेनं याकडं थोडं दुर्लक्ष झालं असं फार तर आपल्याला म्हणता येईल. आता काय आहे पहा, ही जी कुशाग्र मुलं असतात म्हणजे काय, साधारणपणे आपली सर्वांची बुद्धिमत्ता जी असते, सरासरी बुद्धिमत्ता ही 100 त्याचा बुद्धिगुणांक असतो असं आपण मानतो. 100 ते 110 बुद्धिगुणांक असतो सर्वसामान्य माणसाचा किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा. जे विद्यार्थी कमी बुद्धिमत्तेचे असतात त्यांचा बुद्धिगुणांक साधारणपणे 80-90च्या आसपास कुठेतरी असतो आणि 70च्या खालचे जे असतात ते मग तो एका विशिष्ट स्कूलमध्येच त्यांना न्यावं लागतं, त्यामुळं तो वेगळा विषय होतो. आता हा जो विद्यार्थी आहे हा 120 पुढचा विद्यार्थी आहे, म्हणजे ज्याचा बुद्धिगुणांक 120 किंवा 120पेक्षा जास्त, विशेषतः 130च्या आसपास ज्याचा बुद्धिगुणांक असतो, अशी मुलं जी आहेत ही कुशाग्र मुलं अशी म्हणली जातात. आता ही जी मुलं अशी बरं असतात ही संख्येनं कमी असतात, बरोबर आहे, अगदी कमी असतात, परंतु ही जी मुलं असतात ही खरोखर अत्यंत एका दृष्टीनं ती एक आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असते. आणि मग या मुलांच्यासाठी आपण जर काहीच केलं नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण फार मोठं देशाचं देखील नुकसान, त्या मुलांचं नुकसान होतच आहे, पण आपण एकूण समाजाचंच नुकसान करतो आहोत. आणि म्हणून आपण ही जी कुशाग्र मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासंदर्भात असा आपण विचार करणार आहोत. आता ह्या मुलांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत लक्षात घ्या, की मुलं जी असतात ही प्रसंगावधानी असतात. लक्षात घ्या, म्हणजे त्यांना अगदी पटकन एखाद्या वेळेला कोणत्या गोष्टी एखाद्या प्रसंगात व्यवहाराचा उपयोग कसा करायचा ते बरोबर त्यांना समजतं. कुठल्या प्रसंगात कसं वागावं ते त्यांना समजतं, त्यांना काही सांगावं लागत नाही. हे त्यांचे एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे सहजपणे लक्षात देण्याचा गुण असतो. नंतर यांचे जे अध्ययन असतं ते अध्ययनात खूप त्यांना गती असते आणि सहजता असते. म्हणजे काय होतं पहा, की सर्वसामान्यपणे वर्गामध्ये आपण जेव्हा शिकवतो, वर्गामध्ये किंवा विद्यार्थी जेव्हा शिकत असतात त्यावेळेला जे शिकायला मुलांना जास्त वेळ लागतो ती मुलं पटकन 5 मिनिटात ते ग्रास्प करतात. आणि म्हणजे वेळ तर कमी लागतोच, पण त्याशिवाय आणखी एक गोष्ट होते की त्यांना हे शिकत असताना कुठलंही मानसिक ताण जाणवत नाही. उदाहरण आपण घेऊया, की उदाहरण एखाद्या गणितातलं उदाहरण घेतलं आपण, एखादा थिअरम असेल, एखादा सिद्धांत असेल, तर आपण शिक्षक फार माहीत आपल्याला की खूप वेळात समजावून सांगावं लागतं, बरेच वेळा समजत नाही मुलांना, पुन्हा समजावून सांगावं लागतं. पण ही जी मुलं असतात ह्या मुलांना मात्र पटकन समजतं आणि ती मुलं पटकन पुढे जातात, हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. नंतर ह्यांच्या विचारामध्ये नेमकेपणा असतो. लक्षात घ्या, आणि नेमकेपणा असल्यामुळे काय पडतं की कुठलाच विचार देखील अत्यंत नेमकेपणानं करतात आणि जी एखादी गोष्ट किचकट गोष्ट असेल त्यातला किचकटपणा जो आहे, त्यातला किचकट बाबीतला परस्पर संबंध असतो, त्यातले जे विविध घटक असतात त्याला परस्पर संबंध असतो, त्यामुळे त्याला बरोबर ओळखता येतात. म्हणजे एखादं उदाहरण मॅथमॅटिक्समधलं उदाहरण असू देत किंवा सामाजिक समस्या असू देत, त्या समस्येतले जे परस्पर घटक असतात आणि जर हे किचकट वाटत असेल आपल्याला तरी देखील परस्पर संबंध यांच्या पटकन लक्षात येतात, कारण ते अत्यंत नेमकेपणे विचार करत असतात. नंतर त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. आता ही जी चांगली स्मरणशक्ती म्हणजे काय पहा, तर ह्यांना सहजपणे आठवतं, म्हणजे आठवायला त्रास होत नाही. पहिला भाग म्हणजे कुठलीही गोष्ट चटकन आठवते. दुसरी गोष्ट दीर्घकालीन स्मृती असते, म्हणजे यांना फार पूर्वीचं देखील आठवतं, म्हणजे फार अगदी समजा 4 दिवसापूर्वी, वर्ष किंवा 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी हे देखील त्यांना पटकन आठवतं. म्हणजे दीर्घकालीन स्मृती यांच्याकडे असते, ते चटकन आठवतं
आणि योग्य वेळेला आठवतं. हे महत्त्वाचं आहे. योग्य वेळेला ते आठवतं. आपल्यासुद्धा काय वेळा होतं की आपल्याला आठवतं, परंतु त्या नेमकं ज्यावेळेला आठवायला पाहिजे त्यावेळेला आठवत नाही. आपण म्हणतो ना, अरे मला परीक्षेवेळा आठवलं नाही, पण नंतर मात्र आठवलं. नंतर आठवून बऱ्याच वेळ उपयोग होत नसतो. पण या मुलांच्या बाबतीत असं होतं की ह्यांची स्मरणशक्ती असते पहा, दीर्घकालीन स्मृती असते. त्यांना बरोबर त्या योग्य वेळेला आठवतं, सहज आठवतं, म्हणजे आठवायला त्रास होत नाही, सहजपणे त्या ठिकाणी त्याला ते आठवत असतं. दुसरी गोष्ट आणखी त्याच्यामध्ये तपशीलवार आठवतं. एखादी गोष्ट अत्यंत तपशिलानं आठवते. म्हणजे अगदी काही अशी मुलं असतात की लक्षात घ्या, ह्यांना तुम्ही ज्याला उत्तर लिहितात ना त्यांना विचारा तुम्ही, काही मुलं अशी असतात की त्यांना पेज नंबरसुद्धा सांगतात, ते पुस्तकाचा पेज नंबर या पानावरचं उत्तर आहे बरोबर. हे जे आहे तर इतकं त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. त्यांचं चांगलं व्यवहार ज्ञान असतं. म्हणजे दैनंदिन जे काही आपण दैनंदिन व्यापार जे असतात आपले, तर ह्या व्यापारामध्ये दैनंदिन व्यवहार जे असतात ते व्यवहारामध्ये यांना चटकन समजतात, ते सहजपणे करतात. आणि आपण त्याला म्हणतो ना, हा मुलगा फार चुणचुणीत आहे, असं काही वेळा पटकन आपल्याला लक्षात येतं की हा मुलगा फार हुशार आहे. म्हणजे हुशार अशा अर्थानं शाळेतला अभ्यास माहीत नसतो आपल्याला काय येतो, पण आपण म्हणतो अरे ह्याला पटकन कळाल की ह्याला. म्हणजे टी व्हीवरचे कार्यक्रम असू देत किंवा एखादी राजकीय एखादी गोष्ट असू देत किंवा बाहेरचा दररोजचा शेजारपाजारी काही चाललेल्या गोष्टी असतात त्या असू देत, हे यांना पटकन समजतात. नंतर भाषा सौकर्य असतात की ही भाषा जी आहे की भाषा त्यांना सहज, म्हणजे फ्लुएन्सी ज्याला म्हणू आपण, की सहजपणे त्यांना शब्द सुचतात. एका शब्दातले अनेक शब्द असतील म्हणा किंवा वेगळे शब्द असतील म्हणा, विरुद्धार्थी शब्द असतील म्हणा, किंवा योग्य वेळेला योग्य शब्द आठवणं, योग्य वेळेला योग्य शब्द सुचणं, अशा अर्थानं भाषा सौकर्य त्यांच्याकडे असतं. नंतर हे जे विद्यार्थी असतात ह्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती प्रचंड असते. ही मुलं असतात खूप जिज्ञासू असतात. काही सारखं काहीतरी त्यांच्या डोक्यात चालू असतं, काय हे त्याचं प्रत्येकाचं उत्तर शोधायचं ते प्रयत्न करत असतात. आणि मग ते शिक्षकाला विचार, पालकांना विचार, डिक्शनरीत बघ किंवा आणखी कुठून माहिती घे, या सारख्या त्या भानगडीत ते असतात. लक्षात घ्या मुलं, अशी जी मुलं आहेत लक्षात घ्या, ही जिज्ञासू वृत्ती अत्यंत त्यांची फार मोठी त्यांना देणगी मिळालेली असते. आणि ही जी जिज्ञासू वृत्ती असते त्या जिज्ञासू वृत्तीच्या साहाय्यानंच ते खूप ज्ञान घेत असतात, माहिती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्याकडचा पुढचा जो गुण आहे पण त्याला आपण बहुश्रुतता म्हणतो, हाही येतो. लक्षात घ्या, कारण हे काय करायचं, जिज्ञासा असल्यामुळं सतत कुठून माहिती मिळेल, मग हे वेगवेगळ्या विषयातनं माहिती येतात, वेगवेगळ्या पुस्तकातनं माहिती घेतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेत असतात. आणि वेगवेगळ्या विषयातली माहिती असल्यामुळे याला बहुश्रुतता म्हणतो आपण. हे सगळ्या विषयात त्यांना ज्ञान आहे. म्हणजे सायन्समधली त्याला थोडंसं माहिती असते, व्यवहारातली माहिती आहे, आर्ट्समधली किंवा कलेतली माहिती आहे, संगीतातली माहिती आहे. अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्या विषयातलं जे काय म्हणतो आपण त्याला बहुश्रुतता असते. वेगवेगळ्या विषयात त्याला गती असते, ही त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. आता आणखी यांचं वैशिष्ट्य काय पहा, की हे निरीक्षण कुठल्याही गोष्टीचं त्यांचं अचूक निरीक्षण असतं आणि तात्काळ प्रतिसाद देतात. म्हणजे कसं पहा, साधारणपणे आपण एखादा टी व्ही पाहतो आणि आपल्यावर असा एखादा मुलगा बसलेला आहे, तो चटकन लगेच त्यातली दोष किंवा त्यातली जी काही चूक आहे ते चटकन त्याच्या लक्षात येते. त्या पात्राचे वागण्यातली, बोलण्यातली, त्याच्या कपड्यातली आपल्याकडे काय वेळेला लक्षात येत नाही, पण बरोबर हा मुलगा सांगतो की बघा हे ते बघा त्यांनी असंच केलेलं आहे, हे कपडे मगाशी नव्हते आता कशा अंगावर आले. म्हणजे हा जो प्रकार असतो, निरीक्षणही अचूक केलं आणि ते निरीक्षण केल्यानंतर ते अचूक लगेच त्याच वेळेला त्याने तात्काळ त्याने प्रतिसाद दिलेला आहे, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. आपलं काय होतं बऱ्याच वेळेला की आपल्याला काही वेळेला असं होतं, आपण सुद्धा काही वेळेला आपलं निरीक्षण आपण करतो, परंतु आपल्याला त्याच वेळेला आपण ते प्रतिसाद देत नाही, असं होतं काय वेळेला. परंतु ही मुलं मात्र तात्काळ प्रतिसाद देतात आणि निरीक्षण शक्ती देखील त्यांची अचूक असते. नंतर कोणतीही समस्या ते वेगळ्या पद्धतीने सोडवतात. म्हणजे सर्वसामान्य मुलं ज्या पद्धतीने जातील, सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीनं एखाद्या समस्येला तोंड देतील, त्याऐवजी हे वेगळ्याच पद्धतीनं ही समस्या सोडवतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन साधं, की त्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये स्कॉलरशिपला वगैरे काढला असं असतं पहा, की काही संख्यांचा क्रम दिलेला असतो आणि त्या एक पुढची संख्या कोणती अशी ओळखायला सांगितली असते. मग आपण काय करतो, साधारणपणे ठरलेले काही मेथड्स असतात त्याच्या, किंवा त्या ठिकाणी प्राईम नंबर्स आहेत का, ट्रायंग्युलर नंबर आहेत का, स्क्वेअर नंबर आहेत का, किंवा काही क्यूब नंबर आहेत का, अशा पद्धतीनं आपण ते 2-4 पद्धती ज्या असतात त्या पद्धतीने ते साधारण मुलं शोधतात. पण ही जी मुलं असतात ही मुलं वेगळ्याच पद्धतीने विचार करतात आणि त्या ठिकाणचं उत्तर काय असेल ते पाहतात. हा त्यांचं वैशिष्ट्य असतं बघा. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ते कसं आहे, म्हणजे आपण मी म्हणलं तुम्हाला माहीत असलेल्या ह्या 4-5 पद्धतीनं आपण सर्वसामान्य मुलांना त्याचा शोध घेतला, पण ही मुलं मात्र वेगळ्याच पद्धतीनं, या जी सर्वसामान्य मुलं ज्या पद्धतीचा अवलंब करतील त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं
ती समस्या सोडवायचा प्रयत्न करत असतात. नंतर त्यांच्याकडे प्रखर बुद्धिमत्ता असते. अत्यंत बुद्धिमान मुलं असतात हे लक्षात घ्या. मग म्हणलं तुम्हाला 130च्या त्या ठिकाणी आसपास असणारा जो बुद्धिगुणांक असतो, आपण म्हणलं की 140 साधारणपणे 140 हायेस्ट असतो. 140पेक्षा फार अगदी जगामध्ये फार रेअर लोकांचा असतो 140पेक्षा जास्त बुद्धिगुणांक. आणि 130वाली सुद्धा माणसं ही अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेची मुलं असतात. आणि मग प्रखर बुद्धिमत्ता असली की ती बुद्धिमत्ता सर्वच ठिकाणी म्हणजे बुद्धिमत्तेची जी वेगवेगळी अंग आहेत म्हणजे कल्पनाशक्ती असेल, स्मरणशक्ती असेल, तर्कशक्ती असेल, ह्या सगळ्याच शक्ती त्यांचे जे आहेत ह्या इतरांच्या तुलनेनं जास्त प्रभावी का परिणामकारक असतात. आणखी त्यांच्याकडे क्षमता कोणती असते तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. म्हणजे वर्गामध्ये मुलं जेव्हा शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला किती वेळ मुलं लक्ष देतात आपल्याकडं, तर असं आपल्याकडे म्हणलं जातं की ज्या वेळेला आपण 35 मिनिटं वर्गात मुलांना शिकवतो त्या मुलांचा एक ॲव्हरेज जर आपण काढला तर मुलांचा लर्निंग पिरियड हा 13 मिनिटाचाच असतो. म्हणजे प्रत्येक मुलाचं लक्ष देण्याचा काळ आणि असा जर विचार केला तर 13 मिनिट सरासरी 13 मिनिटाचाच फक्त लर्निंग होत असतं त्यांचं. पण ह्या जो मुलगा असेल हा जो मुलगा कारण काय होतं ही 13 मिनिटं सरासरी कशामुळे आली, खरं 35 मिनिटं शिक्षण शिकवलेलं आहे का 30 मिनिटं शिकवलेलं आहे, पण सरासरी आली 13च मिनिटं. याचा अर्थ असा की बऱ्याच मुलांनी त्या लक्ष दिलेलं नाही तिकडं. तर हा जो मुलगा असतो का ही जी मुलं असतात ही मुलं मात्र शिक्षकाच्या अध्यापनावर म्हणा अत्यंत लक्ष केंद्रित करतात किंवा कोणत्याही गोष्टीवर म्हणजे कोणतेही काम करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते. नंतर ही जी मुलं असतात ही पुस्तक वाचनात अधिक रस घेतात. म्हणजे पुस्तक कुठल्याही प्रकारचं असू देत म्हणजे साहित्य गोष्टीचं पुस्तक असू देत, विज्ञानाचं पुस्तक असू देत, माहितीचं पुस्तक असू देत, हे पुस्तक वाचण्यात त्यांना खूप रस असतो. आणि त्याचबरोबर बौद्धिक कामात देखील रस असतो त्यांना. म्हणजे इतर कदाचित म्हणतो मी ही मुलं शारीरिक विकासाकडं त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं असतं म्हणा किंवा त्यांना ते फारसं आवडत नाही म्हणा, तिकडं फारसं लक्ष येत नाही. इवन बाकी सामाजिक विकासामध्ये सुद्धा कदाचित ती मुलं थोडीशी दुर्लक्ष करत असतील, पण बौद्धिक कामात मात्र ही मुलं खूप रस घेतात. म्हणजे कुठली आकडेमोड करणं असेल, गणिताचा अभ्यास असेल, विज्ञानाचा अभ्यास असेल, असं बौद्धिक काम करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटतो. सामाजिक काम करण्यामध्ये, शारीरिक काम करण्यामध्ये त्यांना तितका रस वाटत नाही. आता ही जी मुलांची गुणवैशिष्ट्ये आहेत अशी जी मुलं आहेत ह्यांचा कसा शोध घ्यायचा ते एक साधं सिंपल म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी देणं. आता अशा बुद्धिमत्ता चाचणी ज्या आहेत ह्या आपल्याकडं आता खूप ज्याला प्रमाणित केलेल्या चाचण्या उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला एक 30-40 वर्षापूर्वी फक्त आपल्याकडं एक कामतांनी कसोटी तयार केली होती एक म्हणजे बेनीच्या कसोटीचं जे काय म्हणतो आपण त्याला मॉडर्न रूप जे होतं. आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आणि जी याची कामतांची कसोटी ती वैयक्तिक होती. वैयक्तिक कसोटी देऊन चालत नाही आपल्याला, कारण खूप मुलांचं बुद्धिमापन करायचं असेल तर बुद्धिमापनाच्या लेखी कसोट्या घ्याव्या लागतात. आणि मग अशा कसोट्या खूप प्रमाणित कसोट्या आहेत. अशी कसोटी देऊन आपल्याला अशा मुलांचा शोध घेता येतो की तो मुलगा कुशाग्र आहे किंवा कसा ते. नंतर हे अगदी शास्त्रशुद्ध झालं, पण नाही आता शक्य आहे मला अगदी बुद्धिमत्ता चाचणी कुठं मिळवायची, कुठून आणायची, मग कुठं आपण घेणार. दुसरा प्रकार साधा आणखी त्याच्यापेक्षा थोडा सोपा की म्हणजे संपादन चाचणी. म्हणजे शाळेतले जे काही परीक्षा असतात साधारणपणे शाळेतल्या त्या शालेय परीक्षेमध्ये जर त्याचं सातत्यानं मी काय म्हणतो नीट ऐका, सातत्यानं जर तो चांगला टॉप स्कोरर असेल, प्रत्येक विषयात जर टॉपला येत असेल तर साधारणपणे तो मुलगा थोडंसं आपलं असं म्हणता येतं की कदाचित तो कुशाग्र असण्याची शक्यता आहे. मात्र हे ढोबळ ही संपादन चाचणीवरून जेव्हा आपण काढतो हे थोडंसं ढोबळ किंवा ज्याला स्थूल स्वरूपाचं आपलं निदान झालं. पण खऱ्या अर्थानं जर निदान करायचं असेल तर बुद्धिमत्ता चाचणीच केलं पाहिजे. पण ढोबळ करून घ्यायचं असेल तर संपादन चाचणीवर आपला अंदाज येतो. तसंच मगाशी जी आपण वैशिष्ट्य पाहिली ती वैशिष्ट्य पाहूनसुद्धा काय वेळेला जे की नीट आपण पाहिले तर लक्षात येतं ते. नंतर अभियोग्यता चाचणी अशा ह्या पण चाचण्या स्टँडर्ड किंवा प्रमाणित चाचण्या उपलब्ध आहेत. ह्या चाचण्या देऊन देखील आपल्याला काही गोष्टींचा त्या ठिकाणी त्याचा जो काही कल आहे त्याची ॲप्टिट्यूड जो आहे तो ॲप्टिट्यूड त्याचा पाहता येतो आणि त्याच्यावरून त्या मुलाबद्दल काही आपल्याला गेस किंवा काही अंदाज करता येतो हा मुलगा कुठल्या कॅटेगरीत जाईल तो. नंतर आणखी स्थूल परिमाण म्हणजे शिक्षकाच्या निरीक्षकाने तो दररोज 5 ते 5.5 तास कमीत कमी तो असतो.
आणि नुसतं निरीक्षणाखाली नसतो, लक्षात घ्या. शिक्षकाचा निकटचा संपर्क असतो आणि त्यामुळे शिक्षकाला जास्त माहिती असतं की कोण मुलगा वर्गातला कसा आहे, बारकाईने माहिती असते, लक्षात घ्या. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की खरं म्हणजे अलीकडे एक फार वादाचा मुद्दा चालू आहे सध्या की परीक्षा असावी का नाही, मग त्या परीक्षा नसलं तर काय व्हायचं वगैरे. तर लक्षात घ्या की शिक्षक खऱ्या अर्थानं शिक्षकच त्याचा परीक्षक आहे. शिक्षक वर्गात ज्या वर्षभर जे त्याच्याशी वागत असतो मुलांशी, त्याच्यावर त्या मुलांनी त्यासारखं शिक्षण सांगायला हरकतच नाही की ह्या मुलाला वर्गात जाण्यासारखा तो लायकीच आहे का नाही ते सांगू शकतो. पण आपल्याकडे काय की संख्या जास्त असल्यामुळं आणि आपण थोडंसं त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने पाहत नाही, आपण वेगळ्याच दृष्टीने पाहतो. मग लगेच परीक्षा नाही म्हणल्यावर कसं होणार वगैरे अशी साधारणपणे आपली धारणा होते. परंतु शिक्षक खऱ्या अर्थानं मूल्याचा मूल्यमापन करणारा मूल्यमापक असतो आणि त्यामुळं शिक्षक देखील अशा मुलांना सहज शोधू शकतो. मात्र तरीसुद्धा मी असं म्हणेन की सुद्धा थोडंसं स्थूल असं ते निदान असेल. तर तसंच शिक्षक, तसंच पालकांना माहिती असतं की बाबा आपला मुलगा किती हुशार आहे. आता काही वेळा प्रेमापोटी आपण कदाचित आपल्या मुलाला आपल्याला चांगलाच वाटतो, हा भाग सोडा. पण तरीसुद्धा जर आपण थोडा पालकांना तटस्थपणे विचार केला तर पालकांनी सुद्धा लक्षात येतं की आपला मुलगा इतर मुलांच्या तुलनेनं जरा वेगळाच आहे. त्याचा खूपच अभ्यास आहे, खूपच अभ्यास करतो, खूपच वेगळ्या पद्धतीने विचार करतो, खूपच नीट निरीक्षण करतो, वेगळ्या विषयात रस घेतो, सतत अभ्यासात गुंग असतो, कुठली गोष्ट अत्यंत लक्ष देऊन पाहतो. मगाशी जी आपण सर्व वैशिष्ट्ये पाहिली, ही वैशिष्ट्य लक्षात यायची असतील तर पालकांच्या देखील लक्षात येतील, जर पालकांचं नीट लक्ष असेल आपल्या पाल्याकडं तर. म्हणून पालक देखील अशा मुलाचा शोध घेऊ शकतात. तसंच त्याचे मित्रसुद्धा, त्या शाळेतले मुलं, वर्गातली मुलं जी असतात ती सुद्धा सांगतात की नाही सर, हा तो मुलगा वेगळाच आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला असं समजायचं काही कारण नाही की फक्त शिक्षकालाच कळतं किंवा पालकालाच कळतं असं नाही. मित्र देखील, मुलं देखील एकमेकाचं मूल्यमापन करत असतात. हल्ली तर आता पीअर इव्हॅल्युएशन देखील कल्पना आलेली आहे. तर हे मित्र सांगत असतात पहा की नाही सर, हा मुलगा नाही असं. म्हणजे त्याला तो सर 5 मिनटं तो उदाहरण सोडवेल, तो मुलगा आहे ना तर तो लक्षात देणार, सर तो मुलगा लायब्ररीतच गेलेला असणार, असं ते म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे असे जे काही त्याचे मित्र असतात त्या मित्राच्या साहाय्यानं देखील आपल्याला अशा प्रकारच्या मुलांचा शोध घेणं शक्य होतं. आता कुशाग्र मुलं आहेत, एवढी चांगली मुलं आहेत, एवढी बुद्धिमान मुलं आहेत, यांना काय प्रॉब्लेम आहेत, यांना खरं म्हणजे काहीच प्रॉब्लेम येऊ नयेत, सरळ साधी गोष्ट आहे. परंतु असं नाही आहे. तर ह्यांच्या पण काही समस्या असतात, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं पहा की या मुलांना त्यांच्या बरोबरीचेच लोक आसपास नसल्यामुळं की त्यांना समायोजन करणं फार अवघड जातं. अगदी घरामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, आपल्या सोबत्यामध्ये असेल, मित्रामध्ये असेल किंवा इव्हन समाजामध्ये असेल. कारण हाच एक वेगळ्या प्रकारचा मुलगा असल्यामुळं तो काय करतो, त्याला लक्षात येत नाही की बाकीची मुलं असं का वागतात, किंवा आपल्या घरातली सुद्धा समजा दुसरी भावंडं असतील, ती मात्र ॲव्हरेज समजा असतील, तर लक्षात येत नाही त्याचे हे असं काय करतात. आणि मग त्या मुलाला ॲडजस्ट करणं खूप तापदायक होतं. मी शाळेमध्ये किंवा समाजामध्ये असेल, घरामध्ये असेल, त्यावेळेला तो थोडासा डिस्टर्ब पण होतो. यामुळं त्याला असं वाटतं की हे माझं जगच नाही, असं त्याला वाटायला लागतं काही वेळेला. म्हणून हा त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो. नंतर काही वेळेला यांच्यामध्ये अहममान्यता येते, म्हणजे एक प्रकारचा गर्व होतो. म्हणजे सगळेच सारखं म्हणतात ना, समजा मी कशी म्हणलं तुम्हाला की तो मुलगा खूप बुद्धिमान आहे, मग पालकही म्हणत आहेत, शाळेतले शिक्षकही म्हणत आहेत, वर्गातले मित्रही म्हणतात. आणि त्यामुळं होतं काय पहा की कदाचित याच्यामध्ये एक प्रकारचा गर्वाची भावना येते आणि हा जो गर्व आहे तो त्याला काही वेळा खूप थोडं तापदायक होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून गर्व होणं किंवा अहममान्यता येणं ही एक मोठी त्यांची समस्या असते. नंतर ह्यांच्यामध्ये थोडासा एक प्रकारचा बेजबाबदारपणा देखील दिसून येतो. हे कशामुळे होतं बेजबाबदारपणा की हाच अहममान्यता जी असते, ती अहममान्यता असते त्याच्यातूनच हा खरं बेजबाबदारपणा येतो. म्हणजे काय होतं, हे मी काय सहज करतो रे, मला माहीत आहे, आता परीक्षा जरी आली ना तर त्याला काय असतं की मी 2 दिवसात ती तयार करतो. अशा प्रकारची बेफिकिरी त्याची कुठल्याही कामाबद्दल येऊ शकते त्याच्यामध्ये. कारण त्याला असं त्याला एक मी म्हणलं मला गर्व येतो की मी हे करू शकतो, मला हे समजतं, मला अमुक होतं, अशा पद्धतीची त्याची वृत्ती तयार होते आणि त्यामुळं एक प्रकारचा बेजबाबदारपणा येतो आणि त्याचा परिणाम काय त्याला भोगावा लागतो. नंतर बुद्धिमत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा काय होतं की ही बुद्धिमत्ता जास्त असल्यामुळं या जर मुलांना प्रॉपर गायडन्स मिळालं नाही
योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, योग्य वातावरण मिळालं नाही, तर अशा वेळेला त्याच्या बुद्धिमत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे त्याची बुद्धी वेगळ्या चुकीच्या मार्गानं जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे काही वेळेला तर अगदी बालगुन्हेगारीकडं सुद्धा ती वळण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणूनच मग या मुलांना आपण खूपच त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे. मग काय करायला पाहिजे आपल्या विशेषतः शाळांच्यामध्ये, कारण हा सगळा त्याचा जो काळ आहे, आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा जो वेळ आहे तो शाळेमध्येच असतो. तर एक या मुलांसाठी काही उपक्रम करायचे असतात. त्यातले एक काय करतील आपल्याला, तर संधी समानता म्हणले. तर संधी समानता आणि समानतातला फरक नीट समजावून घ्या. म्हणजे आपण काय करतो, आपण शिक्षक वर्गात शिकवतो, सगळ्यांना समान शिकवतो, समान मुलं समोर बसलेली आहेत असं म्हणून शिकवतो. आत्ता आपल्याला असं न करता, म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेला, वर्गातल्या त्याच्या बुद्धिमत्तेला समान संधी मिळेल अशा पद्धतीच्या आपल्या अध्यापन पद्धती, अशा पद्धतीच्या आपल्या कृती, अशा प्रकारचं आपलं साहित्य, अशा गोष्टी आपण त्याला पुरवल्या पाहिजेत. म्हणजे ही जी बुद्धिमान मुलं आहेत, जसं मगाशी म्हणलं तुम्हाला, खरं म्हणजे अप्रगत मुलासाठी सुद्धा आपल्याला करायला पाहिजे, पण ते आता सध्या आपण करतोय. तो विषय थोडासा वेगळा होईल, आपण नंतर त्याच्यावरही बोलू. तर त्यासाठी आपण करतो आहोत. तर या मुलांसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी हे केलं पाहिजे की आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये थोडंसं बदल केला पाहिजे काही वेळेला. आणि काही वेळेला त्यांना वेगळ्या प्रकारचे उपक्रम देऊन म्हणा किंवा काही म्हणा की त्याला एंगेज ठेवलं पाहिजे अशा अर्थानं. नंतर दुसरं म्हणजे जलद पदोन्नती. म्हणजे काय पहा, तर मुलगा साधारणपणे क्रमानं जातो, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी वगैरे वगैरे वगैरे. तर 3रीतून एकदम त्याला 4थीत न घालता, तर तो जर खूपच बुद्धिमान असेल तर एकदम त्याला 5वीत बसवणं आणि त्याप्रमाणे त्याला प्रमोशन देणं, अशा प्रकारची सोय पूर्वी होती आपल्या. आपण हल्ली आता ती काही फारशी तशी आपण सोय केलेली नाही किंवा करत नाही. याचं कारण दुसरी काही सामाजिक काही कारणं आहेत, साहेब मानसशास्त्रीय काही कारणं असतात की जेणेकरून तसं करणं तितकं व्यवहार्य ठरत नाही. पण जलद पदोन्नती हा एक भाग असतो. पाश्चात्य राष्ट्रामध्ये असे देखील एक जलद पदोन्नती देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आपल्याकडे असं होत नाही. पहा, उद्या समजा असं म्हणलं, एक मुलगा तुम्हाला 10 वर्षाचा भेटला आणि तो खूप बुद्धिमान आहे, तुमच्या बुद्धिमत्तेच्या कसोटीत सापडला, खूप लक्षात आलं, सगळ्या बाजूने लक्षात आलं, आपण त्याला SSC परीक्षा नाही देऊ देणार त्याला, कारण आपल्याकडे काही जे नियम आहेत आपण काय केले की तसं आपण ती संधी दिलेली नाही. मात्र हा एक उपक्रम असू शकतो की जेणेकरून त्या मुलाला त्याच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून जलद पदोन्नती देणं. पण मग अशी म्हणलं तुम्हाला की याला थोडीशी मानसशास्त्रीय काही अडचणी येतात की त्या मुलाला बाकीच्या गोष्टी ज्या असतात की त्या वयोगटातली मुलं, कारण तो मुलगा समजा एकदम 5वी वर्गात बसला, तिथे तर ॲडजस्ट होणं मग तापदायक होतं, बाकीच्या काही गोष्टी तिथं होतात आणि म्हणून आपण ते थोडंसं सध्या टाळलेलं आहे. म्हणजे वाईट सवयीनं प्रतिबंध करणं. म्हणजे या मुलांच्या बाबतीत काय होतं पहा, मग अशी म्हणलं तुम्हाला की मुलांची बुद्धिमत्ता खूपच तीक्ष्ण असल्यामुळं कुठेही जर गेली तरी ते वेगानं जाते आणि म्हणून ह्या मुलांना वाईट सवयीपासून ह्याच्यापासून थोडंसं बाजूला करणं. आता वाईट सवयी काही शाळेत लागतं असं नाही, अगदी काय आता वाईट म्हणायचं का नाही मला माहीत नाही, पण तो मुलगा एखादा फारच आता सारखाच तो कॉम्प्युटरवर बसतो आहे, सारखाच मोबाईलवर बसलेला आहे, तर ही सुद्धा एका दृष्टीने खूपच चुकीची सवय होऊन बसते काय वेळेला. म्हणजे तो सगळी बुद्धिमत्ता त्यातच घालतो आणि बाकीकडेच कुठंच लक्ष देत नाही. मग हेही थोडंसं आपण टाळलं पाहिजे. म्हणजे मोबाईलच असं नाही, कुठलीही गोष्ट अशी वाईट गोष्ट असेल तर अशा अर्थानं अशा मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. मग म्हणलं की ही मुलं जी असतात साधारणपणे ह्या मुलांना काय आवडतं, तर बौद्धिक कार्यातच फक्त रस येतात. ती बौद्धिक कार्य त्यांना आवडतं, कुठलेही सामाजिक काम आवडत नाही, शारीरिक काम आवडत नाही. तर आपल्याला असं करून चालणार नाही ना. आपल्याला जो करायचा तो मुलगा एक चांगला नागरिक व्हायला पाहिजे. जसं तो बुद्धिमान आहे ना, पण तो नागरिक पण चांगला असायला पाहिजे ना तो. आणि म्हणून जर चांगला नागरिक व्हायचा असेल, समृद्ध व्यक्तिमत्व व्हायचं असेल, समग्र व्यक्तिमत्व व्हायचं असेल, संपूर्ण व्यक्तिमत्व व्हायचं असेल, तर त्याच्या व्यक्तिमत्वाच्या 3-4 अंगाचा विकास होणं, समतोल विकास होणं आवश्यक असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मग जर तो बुद्धिमत्ते खूप चांगला आहे, पण त्याचबरोबर त्याच्या शारीरिक विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, ते लक्षात दिलं पाहिजे. तसे उपक्रम आपण केले पाहिजे की नाही तू तू जरी हुशार असला तुला खेळायला यावंच लागेल आमच्या सगळ्या मुलांच्या बरोबर. त्या कुठल्या सोशल वर्क जे असेल सोशल वर्कमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे. अशा गोष्टी त्याला गुंतवून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. तर अशा मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असतात. कोठारी कमिशननं अशी सूचना केली होती पूर्वी 64-66च्या रिपोर्टमध्ये की 2 प्रकारचे अभ्यासक्रम असावेत. म्हणजे जी बुद्धिमान मुलं असतात त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम
आणि सामान्य विद्यार्थ्यासाठी वेगळा अभ्यासक्रम. परंतु ती कल्पना थोडीशी मागं पडली, कारण त्याच्यामध्ये देखील काही सामाजिक अशा काही अडचणी येतात. असं जर झालं तर जे बुद्धिमान मुलांसाठी अभ्यासक्रम असं म्हणून असं जर आपण अभ्यासक्रम तयार केला, त्या अभ्यासक्रमातून शिकणारी मुलं आणि दुसऱ्या अभ्यासक्रमात शिकणारी मुलं यांच्यामध्ये एक सामाजिक दरी निर्माण होईल. आणि म्हणून असं न करण्याचं धोरण शासनानं स्वीकारलं आणि मला वाटतं ते काही अंशी बरोबर देखील आहे. पण मग आता आपण त्याला एक छोटासा पर्याय काढलेला आहे. अगदी जरी काही इतकं जरी नाही केलं तरी मग 10वीच्या परीक्षेमध्ये की गणिताच्या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे की याची उदाहरणं काही, म्हणजे ज्याला फक्त बुद्धिमान मुलांना थोडीशी संधी मिळेल त्याच्या बुद्धीला, अशा प्रकारची उदाहरणं आपण आपल्या त्या ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्या बुद्धीला चालना मिळेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे. नंतर वेगळे स्वाध्याय देणं. आता हे जे वेगळे स्वाध्याय त्याला द्यायचे आहेत पहा. आता हे वेगळे स्वाध्याय कसे द्यायचे त्याला, तर आता काय करतो आपण साधारणपणे एक समजा आज कुठला धडा सरांनी शिकवला, मग आपण काय करतो ते 4 प्रश्न सोडवायला देतो किंवा काही उदाहरणं मुलांनो 4 उदाहरणं सोडवून आणा. हा झाला सामान्य प्रकारचा तो सर्वसामान्य मुलांना दिला तुम्ही. पण या मुलांना मग तो स्वाध्याय देऊन चालणार नाही का, तर हा जो स्वाध्याय आहे जे काय तुम्ही दिलं आहे त्याला चॅलेंजिंग वाटत नाही, त्याच्या बुद्धीला काही खाद्य नसतं त्याच्यामध्ये. आणि मग काय व्हायला पाहिजे की त्याच्या बुद्धीला खाद्य मिळेल अशा प्रकारचा त्याला स्वाध्याय दिला पाहिजे, अशा प्रकारच्या काही कृती दिल्या पाहिजेत त्याच्या बुद्धीला चॅलेंज. म्हणजे मग एक समजा आपण एक उदाहरण सांगतो. समजा आपण काहीतरी एक मॅथमॅटिक्समधलं एखादा टॉपिक शिकवला आहे, समजा इक्वेशनचा टॉपिक शिकवला आहे आणि इक्वेशनचा टॉपिक शिकवला तर केवळ त्या पुस्तकातली 4-5 उदाहरणं न देता त्याच्यावर आधारित काही कोडे असतात पहा, तर मग ती कोडेसारखी काही उदाहरण त्यांना देणं की जेणेकरून त्याचा उपयोग करून ती सोडवावी लागतात, ज्याला थोडीशी बुद्धीचा जास्त कस लागतो, अशा पद्धतीची उदाहरणं देणं त्यांना सोडवायला. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना वेगळे स्वाध्याय देणं. किंवा एखादी काही कृती करायला, समजा भूमितीतल्या काही तुम्ही प्रमेय शिकवला असेल म्हणा किंवा काही कृत्य शिकवले असतील त्याची, तर त्याच्यावर आधारित काय प्रश्न असतील ज्याला रायडर्स म्हणतो आपण, तर ते रायडर्स त्यांना सोडवायला देणं. म्हणजे असे ह्या मुलांना, म्हणजे सामान्य मुलांना वेगळा स्वाध्याय आणि ह्या मुलांना थोडासा वेगळा स्वाध्याय असे आपल्याला देता येतं. नंतर ग्रंथालय व्यवस्था. म्हणजे शाळेमध्ये ग्रंथालय असतं, पण बऱ्याच वेळा काय होतं की त्याला काही ठिकाणी स्वतंत्र ग्रंथालय नसतो, ग्रंथपाल नसतो म्हणा किंवा काही अडचणी असतात. पण म्हणजे ग्रंथालयामध्ये या मुलांना, कारण मला ही मुलं पुस्तक वाचनामध्ये खूप लक्ष घालतात, त्यांना बौद्धिक कामात खूप रस असतो आणि म्हणून या मुलांना लायब्ररीची व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक असतं. त्या मुलाला लायब्ररीतून जास्तीत जास्त पुस्तक कशी मिळतील, त्याला कसं वाचायला मिळेल, अशा पद्धतीची योजना आखणं अत्यंत आवश्यक आहे. जर ग्रंथपाल चांगला असेल तर तो बरोबर ओळखून त्याला आणखी कुठली पुस्तकं आवडतील ही पुस्तकं त्याला काढून देईल, आणि नसेल तर त्यांनी आपण द्यायला पाहिजे. कोणी शिक्षकाला माहीत असेल तर शिक्षकांनी दिले पाहिजेत की जेणेकरून जी अशी पुस्तकं त्याला दिली पाहिजेत की जेणेकरून त्याच्या बुद्धीला चॅलेंज मिळेल आणि त्याला वाचनामध्ये आणखी तो पुढं जात राहील. नंतर विशिष्ट जबाबदारी देणं त्याला. मग अशी म्हणलं तुम्हाला की हा मुलगा जो असतो तो बऱ्याच वेळा काय होतं की तो इतरांच्यापासून थोडा वेगळा पडण्याची शक्यता निर्माण होते. पण आपल्याला असं करून चालणार नाही आणि म्हणून त्याला विशिष्ट जबाबदारी द्यायची. म्हणजे काय केली जबाबदारी आपण दिली, त्यालाच मॉनिटर केलं. समजा आपण थोडा असं विचार करूया, त्याला मॉनिटर केला म्हणजे काय होईल की सर्व वर्गाची जबाबदारी त्याच्यावर आली, किंवा मुलांच्या वह्या गोळा करण्याचं काम त्याला सोपवलं आपण, किंवा मुलांच्या शिस्तीचं काम सोपवलं, किंवा मुलांना काहीतरी मला आठवतं आम्ही विद्यार्थी असताना आमच्या वर्गात एक खूप असा देशपांडे नावाचा मुलगा होता, खूप हुशार होता खूप, आणि मग त्याला आमच्या शिक्षकांनी चांगलं काम दिलेलं होतं. ज्या शिक्षक वर्गात असायचे नाही, म्हणजे रजेवर कुणी असला तर ऑफ पिरियडला दुसरे शिक्षक काही वेळा असायचे, काही वेळा येत नसे काही अडचणीमुळं, तर अशा वेळेला देशपांडेंना सांगितलं असायचं की देशपांडे तिने त्यावेळेला एक स्वामी नावाची कादंबरी होती. ते स्वामी नावाच्या कादंबरीतला आमच्याकडे फक्त थोडा एक धडा होता फक्त आम्हाला, परंतु देशपांडेंना सांगितलं होतं त्या बहिणी की ती सगळी कादंबरी जी आहे ती क्रमानं वाचत जायचं जेव्हा सर नसतील त्यावेळेला. असं ते वेगळे स्वामी असेल अशा वेगळ्या कादंबऱ्या आम्हाला त्यावेळेला वाचून दाखवल्या. म्हणजे अशा प्रकारे त्याला जबाबदारी दिल्यामुळं म्हणजे तो एक थोडासा जबाबदार बनला या ठिकाणी, आणि आमच्या दृष्टीने तो सगळ्यात हुशार मुलगा असल्यामुळं तो सारखा बौद्धिक कामात गुंतलेला होता मुलगा, आणि ती जबाबदारी दिल्यामुळं तो आमच्यामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला. अन्यथा ही जी मुलं आहेत ना विद्यार्थीप्रिय झाला. अन्यथा ही जी मुलं बऱ्याच वेळा विद्यार्थीप्रिय होत नाहीत का, तर ती फटकून राहतात इतरांपासून. पण देशपांडे मात्र आमच्या सर्वांचा आवडता होता, कारण
तो आम्हाला अशा पद्धतीनं सगळ्यांना तो शिकवत असे, सांगत असे, अशा अर्थानं. नंतर वर्गात स्पर्धात्मक वातावरण तयार करा. आता हा जो मुलगा असेल किंवा अशी जी मुलं असतील, तर काय होतं बऱ्याच वेळेला की जर शाळा लहान असेल तर थोडंसं अडचण येते, पण शाळा जर मोठी असेल तर 4-5 तुकड्या असतात त्या वर्गाच्या. मग समजा 8वी मध्ये असाच माझा मुलगा, अशी कल्पना करू आपण. कदाचित 8वी मध्ये किंवा क मध्ये सुद्धा अशी काही मुलं असतील, तर ह्या मुलाला 8वी मध्ये बाकीची जी काही 40 मुलं आहेत, त्या मुलाच्या तुलनेने ही 2 मुलं जी आहेत ही समजा खूप हुशार आहेत किंवा अत्यंत ब्रिलियंट आहेत समजा आपण. तर त्या मुलांच्यामध्ये अहम निर्माण होऊ नये म्हणून त्यांची तुलना ह्या बाकीच्या 38 किंवा 48 मुलाशी न करता त्यांची कॉम्पिटिशन लावायची इतर वर्गातली जी काही बुद्धिमान मुलं असतात त्या मुलांशी. म्हणजे अशा पद्धतीचे ते वातावरण थोडंसं तयार करायचं, स्पर्धा निर्माण करायची अशा अर्थाने. कारण त्याच्या लेवलच्याच मुलांची स्पर्धा व्हायला पाहिजे ना त्याला, तरच मग तो काहीतरी थोडंसं शांत होईल. नाही तर मग काय होईल, नाही तर सतत तोच पहिला जर असेल तर मग एक प्रकारचं त्याच्यामध्ये शैथिल्यसुद्धा येण्याची शक्यता निर्माण होते किंवा मगाशी म्हणल्याप्रमाणे असं अहमगंड निर्माण होण्याची शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून त्याला लक्ष लावून दिलं पाहिजे की नाही असं चालणार. असे खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात किंवा गावात दुसऱ्या शाळेत असतील अशी मुलं, अशा मुलांची स्पर्धा करणं आपल्याला करायचं आहे. किंवा तू वर्गातल्या ह्या 23 मुलांशी स्पर्धा करून चालणार नाही तुला, तर असे शिक्षण द्यायला लक्ष लावून दिलं पाहिजे. नंतर स्कॉलरशिपची परीक्षा असते. ही स्कॉलरशिपची परीक्षा आपण टॅलेंट हंट, खरं एक प्रकारचा टॅलेंट हंटच आहे ते. तर हे जे काही स्कॉलरशिपची परीक्षा आहे, स्कॉलरशिपच्या परीक्षेला मुलांना बसवलं पाहिजे. एवढंच नाही, ह्या MTS असेल, NTS असेल, होमी बाबाच्या काही परीक्षा आहेत आणि आणखी काही खाजगी संस्थांनी देखील खूप आता स्पर्धात्मक परीक्षा सुरू केलेल्या आहेत. काही स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत शासन मात्र असं म्हणतं की त्या परीक्षा शाळेत घेऊ नयेत. का तर अनेक पालकांना त्याचा त्रास होतो, काही मुलांना मानसिक त्रास होतो. परंतु अशा मुलांसाठी मात्र आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेला त्यांना बसवणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे शाळेतनं तर बाहेरून त्याला बसवलं पाहिजे. कारण म्हणजे काय होतं की तो बौद्धिक कामात इन्व्हॉल्व होतो. म्हणजे नाही अन्यथा मग कशी म्हणल्याप्रमाणे की त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती थोडीशी कदाचित वेस्ट होण्याची शक्यता आहे किंवा काही वेळेला वाईट गोष्टीकडे वळण्याची शक्यता आहे. असं होऊ नये म्हणून त्याला अशा प्रकारच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याला बसवायला पाहिजे. आपल्याकडं असं पूर्वी देखील आपण प्रयत्न केलेला आहे. शासनाने देखील विद्यानिकेतन काढली होती, नंतर नवोदय विद्यालय आपण सुरू केली की अशी जी मुलं असतात अशा मुलांना ह्या नवोदय विद्यालयामध्ये आपण प्रवेश दिला. आणि मग कल्पना अशी होती राजीव गांधींची 1986ला आपण जेव्हा नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण त्यावेळेला स्वीकारलं त्यावेळेला की अशी जी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी अत्यंत जी बुद्धिमान मुलं असतात, या बुद्धिमान मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि हे जे चांगलं जे काय म्हणतो आपण त्याला, ही राष्ट्रीय संपत्ती जी आहे आणि ही जी मुलं जी नवोदय विद्यालयातून जी बाहेर पडतील ती राष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं भर घालतील. विशेषतः त्यांची कल्पना त्यावेळेला अशी होती की साधारण कलेक्टर लेवलची जी माणसं आपल्याला तयार करायची आहेत तर ती अशा ह्याच्यातून त्याची सुरुवात इथून व्हावी अशी ती कल्पना होती. ती नंतर थोडीशी त्याला भाटा फुटल्या वगैरे थोडा भाग तो भाग वेगळा आहे, परंतु कल्पना मात्र ती होती. आणि बऱ्यापैकी ते काम चाललेलं असतं की नवोदय विद्यालयामध्ये चांगली बुद्धिमान मुलं जात असतात. काही मिलिटरीच्या शाळा आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडं त्यांच्या प्रवेश परीक्षा असतात. तिथंसुद्धा एक विशिष्ट चाचणी असते, त्या चाचणीच्या माध्यमातून मुलं जातात. आणि अशा ठिकाणी जर ते गेली मुलं तर मग काय होतं की त्यांना चांगली स्पर्धा पण मिळतात आणि त्यांच्या त्या बुद्धिमत्तेला आणखी चांगला वाव मिळतो आणि त्या मुलाची आणखी बौद्धिक प्रगती होते. आणि अशी बौद्धिक मुलांची प्रगती झाली तर ही जी काही राष्ट्राची संपत्ती आहे ही संपत्ती आपण अशी वाढवायची असते आणि या संपत्तीचं जे काही हे आहे तो देशाला आपल्याला उपयोग करून द्यायचा असतो. आणि म्हणून शिक्षकाची ही सगळी जबाबदारी आपली शिक्षकाची असते. आणि म्हणूनच आपण हा जो काही आजचा जो आपण हा प्रोग्राम केला तो केवळ शिक्षकाची लक्ष लावून द्यायचं की ही जी मुलं मी म्हणलं ही संख्येनं कमी असल्यामुळं कदाचित दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. तर अशी दुर्लक्षित राहू नयेत म्हणून शिक्षकाने प्रयत्न करावा आणि तुम्ही सर्वजण हा प्रयत्न कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.